हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. अगदी गारगार वातावरण आहे इकडे कोल्हापूरमध्ये. जोरात पावसाने जोर धरलेला आहे आणि किती जोर आला, किती महापूर आला तरी आम्ही काही आमच्या मुलांच्या स्कूल चुकवत नाही. आणि जरी आमची इच्छा असली मस्त आज स्कूल चुकवावी किंवा शाळेनं सुट्टी द्यावी, तरी सुद्धा स्कूल काय आमच्याकडे मुलांना शाळेनं सुट्ट्या देत नाहीत. इतका पाऊस असतो रात्री की सकाळी खरंच आपली झोपताना अशी इच्छा होते की आज बाबा स्कूलला सुट्टी मिळावी. ते काही शक्य नाही. चला, किती पाऊस असला तरी स्कूलला गेलंच पाहिजे. तर इकडे अधूनच छान बॅग घेतलेली, संडेला शॉपिंग केलेली स्वतःच्या चॉईसने. ती तुम्हाला इकडे तिला दाखवायची होती. ती दाखवली स्वतःच्या चॉईसने. प्रिन्सेसची अशी छान स्कूल बॅग घेतली होती. आणि सकाळी जोरात पाऊस येऊन गेला होता. अजिबात इच्छा नव्हती पाठवायची, पण काय करणार. चला, काही जरी झालं तर सगळ्या मम्मींचं एकच ध्येय की मुलांची स्कूल चुकली नाही पाहिजे. काही जरी झालं, एकदा डबा तयार झाला की स्कूल चुकली नाही पाहिजे. चला, इकडे आमचे अदू गेलेले बाय बाय करत छान रिक्षातून स्कूलला. त्यानंतर आता माझं बाकीचं राहिलेलं रुटीन सगळं. तर चला, असं आहे सगळं. पावसाळी वातावरण, थंडी आणि मुलांचं स्कूल, सगळं सगळं चालूच आहे डेली रुटीन. त्यानंतर आदू स्कूल आल्यानंतर डायरेक्ट आदू स्कूलवरून आल्यानंतर मी इकडे शूट घेतला. जेवायला बसलेली आहे. तर जेवणामध्ये मस्त होतं पालक आणि बेसन. मला हे पालक आणि बेसनची भाजी खूप आवडते. भाजीमध्ये लसूण, कांदा, टोमॅटो असं मिक्स करून भाजी थोडी शिजल्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे बेसन ॲड करते. एक नंबर टेस्ट लागते भाजी. शक्यतो मी पालकचे पराठे जास्त करते, पण ही पण भाजी मला खूप आवडते. थोडंसं वरण, चपाती. आता दूध स्कूलवरून आली म्हटलं तर निवांत. आणि आज जेवणामध्ये पालकची भाजी आहे म्हटलं तर तिचं खाण्याचे नखरे चालू होते. भाजीची टेस्ट बघण्याच्या आधीच सगळं नको नको म्हणत असते, पण असं काहीतरी करून थोडं तिला मी भरवते. आणि आजचा माझा व्हिडिओचा टॉपिक खूप छान आहे. आणि माझं असं टायटल दिल्याप्रमाणे व्हिडिओला, आयुष्याची पूर्ण झंड झाली असताना. झंड म्हणजे काय? एकतर हे दाताचं दुखणं, ते काय मला जगू देते की नाही मला समजत नाही आहे. पण मला जायचं आहे असं कर बरेच दिवस गेलेले आहेत. पाऊस पण जोरात आहे, त्यामुळे मला घरातून कुठे बाहेर पडायलाही नको वाटत आहे. जेवताना कळा येतात, झोपताना कळा येतात, त्यामुळे बाकीचे अवयव पण सगळे, चेहऱ्याला सूज, डोक्यामध्ये कळा, हे सगळं चालू आहे. तर सुद्धा काही केलं तर दुर्लक्ष करून चालणार नाही. मला जावंच लागणार आहे. आणि व्हिडिओला टायटल दिल्याप्रमाणे की काय म्हणजे आयुष्याला माझा कंटाळा आलेला आहे, की मला आयुष्याचा कंटाळा आलेला आहे. ही गोष्ट मला कळत नसताना माझा मूड फ्रेश करणारी अशी मला गुड न्यूज मिळाली. ती तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हॅलो, हाय, नमस्कार. तर चला, सकाळपासून काय काय रुटीन होतं तर शेअर केलं तुमच्याबरोबर. आणखीन आदू आणि मी आता जेवलो. आज जेवणामध्ये छान असं पालक आणि बेसन म्हणजे पालकाची भाजी होती. ते मी बेसन टाकून दरवेळेला बनवते, खूप छान टेस्टी होते. आणि वरण होतं, आणखीन चपाती. तर अशा प्रकारे जेवलो, आदूला भरवलं. आदू बघत आहे टीव्ही. आणि मस्त आता थोडं बोलूया म्हटलं. आता पाऊस आहे, आणखीन काय मग असा वेळ पण जात नाही आणि थोडं बोर होतं अशा वातावरणामध्ये. पाऊस तर आमच्याकडे म्हणजे रविवारपासून असा बारीक 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 चालू झाला. ते पावसानं आता आमच्याकडे जोर धरलेला आहे. एकदम जोरात पाऊस चालू आहे. तर मी केसांना लावून घेतलेली आहे मेहंदी लावली मी मंगळवारी. सोमवारी भिजवली संध्याकाळी आणि मंगळवारी मेहंदी लावून घेतली. एवढा पाऊस असताना पण मेहंदी का लावली, तर आता हे पुढे जाऊन मी तुम्हाला एक मस्त अशी ब्रेकिंग छान गुड न्यूज सांगणार आहे. तर मग मेहंदी लावली. मेहंदीमध्ये बीट काय घ्यायला घातलं नव्हतं कलरसाठी, फक्त कॉफीच्या पाण्यामध्ये भिजवून म्हणजे मिक्स करून मेहंदी लावलेली आहे. तर सुद्धा छान असा केसांना ब्राऊन कलर आलेला आहे. बघू शकताय किती छान आलेला आहे कलर. उन्हामध्ये तर खूप छान दिसतो, एकदम कॉफी कलर छान आलाय. आणि मग असं वातावरण दमट, एवढं ढगाळ असताना, पाऊस असताना मेहंदीमुळं खूप डोकं आपलं थंड पडतं. मग ते थंड पडू नये म्हणून मी त्याच्यामध्ये काय केलं, 1 चमचा लवंग टाकल्या होत्या. कॉफी जेव्हा मी कॉफीचं पाणी उकळून घेत होते ना, त्याच्यामध्ये बरोबर 1 चमचाभर लवंग टाकल्या होत्या. लवंगचे 2 फायदे होतात. एक तर लवंग खूप अशी हीट असते त्याच्यामध्ये. लवंग खूप असं गरम पदार्थ आहे तो. तर त्याच्यामुळे काय करतो, ते मेहंदीमध्ये टाकल्यानंतर खूप असा केसांना कलर देतं, खूप कलर सोडतं. म्हणजे त्याच्या हीटमुळं मेहंदीला छान असा कलर येतो. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे उष्णतेमुळे आपलं डोकं थंड पडत नाही अजिबात. आता मी एवढा पाऊस असताना सुद्धा मंगळवारी केसांना मेहंदी लावली, तर सुद्धा असे आतमध्ये सगळं असं गरम झालं होतं छान. असं काही मला थंडीचा त्रास झाला नाही. त्यामुळे फक्त लवंग आणि कॉफीच्या पाण्यामध्ये मी मेहंदी मिक्स करून लावली.
तर अशी एवढी आपण ह्याच्यामध्ये आता कुठे काय बाहेर पण जाणार नाही तर सुद्धा लावलेली आहे. कारण एवढं वातावरण असताना सुद्धा मी मेहंदी लावली. कारण तसं आहे हे नंतर सांगते तुम्हाला. पण म्हणलं आता कशावरती व्हिडिओ बनवायचा वगैरे, तर मला वाटलं नव्हतं की मी जे झुडिओमध्ये मेकअपचे प्रोडक्ट घेतले होते त्याचा इतक्या लवकर त्याचा असा छान वापर होईल किंवा ते प्रोडक्ट मला छान असे यूज करता येतील आणि ते पण एवढं छान आमच्या फॅमिली फंक्शनमध्ये. तर चला आधी पहिल्यांदा झुडिओमध्ये मेकअपचं साहित्य घेतलेलं तुमच्याबरोबर शेअर करते मी, कारण त्याचा आता लवकरच यूज होणार आहे मस्त. आणखी मग जे काय कारण आहे ते तुम्हाला सांगते कोणतं फंक्शन आहे फॅमिलीमध्ये. तर चला, असा हा झुडिओचा बॉक्स मी म्हणजे ह्याच्यामध्ये घालून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर काय झुडिओमधून आणलं होतं शेअर करते, कारण ज्या गोष्टी मला बरेच दिवस घ्यायच्या होत्या ते मी घेतल्याच नव्हत्या, ज्या आपण असं छान एखाद्या कार्यक्रमाला वगैरे मेकअप करायला लागतात ना त्या. तर चला मस्त आता झुडिओचं तुम्हाला मी झुडिओ शॉपिंग हाऊल असा मस्त तुमच्यावर शेअर करते आणि मग तुम्हाला सांगते काय गुड न्यूज आहे आणि काय कार्यक्रम आहे माझ्या फॅमिलीमध्ये. अगदी अक्षरशः 2 कार्यक्रम लागोपाठ आहेत. म्हणजे आता वर्षभर बरेच दिवस असं काहीच असं मोठं कार्यक्रम नव्हते, त्यामुळे आता लागोपाठच 2 कार्यक्रम आहेत. एक कार्यक्रम आहे तो पुढच्या महिन्यामध्ये आहे आणि एक कार्यक्रम ह्याच मंथ एंडिंगला आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहे. सगळी फॅमिली भेटणार, आम्ही खूप एन्जॉय करणार. माझी शॉपिंगची तर पूर्ण तयारी झालेली आहे. ऑनलाईनला मी पटापट सगळ्या वस्तू मागवल्या त्या कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी. तर चला, कार्यक्रम आहे ते मी नक्की काय सांगते तुम्हाला. मी काय ऑनलाईन पण मागवलं हे सांगते. फक्त आधी आपण झुडिओमधून मी काय आणलं आणि हे मला आता ह्या आमच्या मस्त अशा कार्यक्रमामध्ये वापरता येणार. सो चला, पहिल्यांदा माझ्याकडं बरेच दिवस मला ही वस्तू घ्यायची आहे. मी ऑनलाईनला पण खूप सर्च करून ठेवली होती. ती म्हणजे मेकअप फिक्सर. मेकअप फिक्सर बघू शकताय, झुडिओचा घेतलेला आहे आणि मी ऑनलाईन आपण बरेच बघून ठेवले होते. तर मला जसा पाहिजे तसा मिळत नव्हता. मग तिथे एकदम रिजनेबल प्राईजला मिळालेला आहे. 149ला. ऑनलाईनला होते 200च्या पुढे होते. तर आपण एवढं काही मेकअप जास्त म्हणजे कधी आपण असं कार्यक्रमाला वगैरेच करतो आणि हे कसं हे प्रॉपर असं आपला चेहऱ्यावरती मेकअप छान ठेवतो. हे मेकअप करायच्या आधी चेहऱ्यावरती स्प्रे करायचं आणि मेकअप झाल्यानंतर पूर्ण पण मेकअप तिथल्या तर सेट व्हावा म्हणून करायचं. तर मेकअप फिक्सर आता इथं मी व्हिटॅमिन सीचा ग्लोचा घेतलेला आहे. तिथे भरपूर ऑप्शन होते. स्पार्कलचा होता, गोल्डचा होता आणि हा होता. तर मी स्पार्कल वगैरे बाकीच्या पण क्रीम आहेतच स्पार्कल देणाऱ्या चेहऱ्याला अशा, म्हणून मी हा फक्त मस्त बरेच दिवस झाले घ्यायचं होतं मला. पटकन तिथं 149ला म्हटलं, एकदम रिझनेबल. तर चला, हे माझं फर्स्ट प्रोडक्ट हे मेकअपमध्ये खूप युजफुल आहे. तर झुडिओचा मेकअप फिक्सर. त्यानंतर दुसरं आहे हे पहिल्यांदा अप्लाय, चेहरा वॉश केल्यानंतर हे पहिल्यांदा अप्लाय केल्यानंतर हे बघू शकता, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे म्हणजे प्रायमर. हे प्रायमर घेतलं मी. प्रायमर म्हणून आजपर्यंत ॲलोवेरा जेल लावलेलं आहे किंवा मी कोणतं तरी बॉडी लोशन लावलेलं आहे चेहऱ्याला किंवा आपलं पॉन्सचं वगैरे लावलेलं आहे. पण हे पण खूप मला छान वाटलं आणि इतकं छान आहे ना, हे मस्तच आहे. हे पण 149ला बघू शकताय आणि ह्याची क्वांटिटी पण थोडीशी घेतली तरी चालते. पण ह्याच्यामुळे काय होतं, चेहऱ्याला तुमच्या मेकअपचे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. त्यामुळे झुडिओमधून घेतलेले आहे प्रायमर. हे तर खूप मेकअपसाठी इम्पॉर्टंट आहे. मेकअपमुळे ज्यांना चेहरा काळा पडू शकतो, पिंपल्स येऊ शकतात, हे प्रायमर ते सगळं थांबवतं. म्हणजे चेहरा आपला छान ठेवण्याचा प्रयत्न करतं, मॉइश्चराईज ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि मेकअप चेहऱ्यावरती छान टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे हे 2 मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आधी काही म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप असतात सगळ्या गोष्टीच्या मेकअपच्या. त्यामुळं ह्या केल्या तरच आपला चेहरा खूप ऍक्टिव्ह दिसतो आणि मेकअप खूप उठून दिसतो. त्यामुळे ह्या प्रायमर म्हणून मी ॲलोवेरा जेल लावत होते, पण ही मी घेतली 149ला छान अशी मेकअप प्रायमर आणि हा मेकअप फिक्सर. तर चला, ह्या मला गोष्टी हव्याच होत्या, बऱ्याच दिवसापासून घ्यायच्याच होत्या. पण असं काय मोठे कार्यक्रम पण नव्हते, काही नव्हतं. मग आपल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला मी जे आहे ते लावत होते. पण आता मस्त मोठा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे हे सगळे यूज करण्यासाठी. तर चला, दुसरं मला काजळ पेन्सिल त्यांची, फक्त ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगते. आय थिंक ह्यांची 49 रुपयाची प्राइस आहे. हा, ह्याचा मी हे पण ठेवलेला आहे. नाही, 49 नाही, सॉरी, नाही, 79 म्हणजे 79 रुपयाचं काजळ. मी काजळ माझं संपलं होतं. मी फेसेस कॅनडाचं काजळ वापरत होते, तर ते माझं संपलं होतं आणि मला असं डार्क लॉंग लास्टिंग राहणारं काजळ पाहिजे होतं. मी ऑनलाईनला सर्च केलं होतं. स्विस ब्युटीचं एक होतं, ते 250ला होतं आणि फेसेस कॅनडाचं त्याचं पुढचं 250 अशा रेंजचं होतं. तर हे पण काजळ तेच काम करतं. इतकं छान डोळ्याला मस्त
तो इतकं डार्क आहे ना, तर मी हे 2 वेळा अप्लाय केलेलं आहे. फक्त 79 रुपयाचं काजळ झुडिओमधून घेतलेलं आहे. ते काजळ काम करत होतं, हे पण काजळ तेच काम करतं. फक्त एवढंच काय करायचं, त्याचं थोडंसं प्राईसच्या मानाने ते लॉंग लास्टिंग असतात, म्हणजे बाहेर येत नाहीत. मग हे काजळ लावल्यानंतर खाली फक्त सेटिंग पावडर किंवा आपलं कॉम्पॅक्ट पावडर लावली तरी कोणतेही काजळ खाली येत नाही, कारण त्या पावडरीमुळे ते खाली येत नाही. ते एक आपण ट्रिक केली तर कोणतेही काजळ आपलं तुमचं पसरत नाही. फक्त आपली पॉन्सची पावडर जरी अशी डोळ्याच्या इथे लावली, कोणतीही पावडर, तरी कोणतेही काजळ खाली येत नाही. त्यामुळं फक्त 79 रुपयाचं काजळ मला खूप आवडलेलं आहे, इतकं डार्क आहे ना. तर चला, नेक्स्ट आहे इकडं आपलं झुडिओमधली शॉपिंग. लिप बाम खूप चांगल्या छान 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 फ्लेवरचे होते आणि मी कंपल्सरी लिपस्टिकच्या आधी लिप बाम लावते, त्यामुळे होठ अजिबात काळे पडत नाहीत. आणि मी डेली दररोज पण वापरते दररोज. तर मी व्हेनिला फ्लेवरचा घेतलेला आहे. वास एक नंबर आहे, व्हेनिला चॉकलेट किंवा केक खाल्ल्यासारखा वास आहे. तर हा घेतलेला आहे लिप बाम. आय थिंक ह्याचं बहुतेक स्टिकर पडले, मी ठेवलेली सगळी जपून जपून ठेवलेली मी सगळी. हे आहे 49 म्हणजे 49 रुपयाचं लिप बाम. एक नंबर क्वालिटी आहे, छान. होठ खूप सॉफ्ट होतात, मी डेली पण लावते. तर चला, नेक्स्ट घेतलेलं आहे खूप फेस मास्क. खूप इफेक्टिव्ह आहेत. हे लावल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणत्याही जस्ट असं कार्यक्रमाला जाणार असाल, चेहरा थोडा डल वाटत असेल, काहीतरी असा फ्रेश वाटत नसेल, तर हे फेस मास्क खूप छान काम करतात. एक नंबर. हा पण आहे 49 रुपयाचा. बघू शकताय 50 रुपयेपर्यंत हे 2 प्रोडक्ट आहेत. हा 80चा प्रोडक्ट आहे. हा 200 रुपयाच्या आत आहेत. तर असं मला एवढं रिझनेबल प्राइसला, म्हणजे तुम्ही कोणत्याही शॉपिंगमध्ये जा, तिथे तुम्हाला काय करतात, शॉपिंगमध्ये मनाचे रेट सांगतात. काही आपलं असतं तसं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितलं तसं. पण मला हे एकतर ब्रँडेड कंपनी झुडिओ म्हणजे ब्रँडच आहे, आणि त्यानंतर असे स्वस्तात मस्त. हे पण खूप छान एक नंबर काम करतं. मी वापरलं त्याच्या आधी पण. तर हा एक घेऊया म्हटलं छानपैकी 49 रुपयाचा. आणि त्यानंतर हा छोटासा 100 रुपयाचा बॉडी स्प्रे किंवा सेंट आहे. हा बॉडी स्प्रे नाही, सेंट आहे. हा 100 रुपयाला आहे. वास अरे वा वा, एक नंबर फ्रेग्रन्स जबरदस्त. त्यानंतर तिथे पण हे बिलिंगच्या वेळेला होते, तिथे लावलेलं आजूबाजूला बिल करता हा एक चॉईस केला. ह्याच्यात पण खूप फ्लेवर होते. तर हा आहे फक्त 99. काय स्मेल आहे तुम्हाला सांगू, हा एक नंबर. माइल्ड असा स्मेल, जबरदस्त. मुलींना जसा हवा असतो ना, जास्त डार्क नाही, जास्त हार्ड नाही, माइल्ड. भरपूर फ्लेवर होते, सगळे ट्राय केले तिथं, आणि हा मला आवडला. महत्वाचं म्हणजे ट्रायल होत्या, त्यामुळं हा आवडला. आणखीन मग चला, अशा प्रकारे माझे झालेले झुडिओची शॉपिंग. एवढे प्रोडक्ट घेतले मी. 1 2 3 4 हे 5, आणखी 6 आणि 7, असे 7 प्रोडक्ट घेतलेले आहेत. हे बघू शकता, मस्त असे. त्याचा काय यूज होणार आहे सांगते. पुढे आपले सण आहेतच, गौरी गणपती वगैरे, तेव्हा आपण नटत असतो. पण आमच्या फॅमिलीमध्ये आहे मस्त असं लग्न आहे माझ्या मामाच्या मुलगीचं. खूप छान. बऱ्याच वर्षाने असं लग्न समारंभाचा कार्यक्रम आलेला आहे. ते पण जवळच, असं लांबचे असतात तिथं काय आपण एवढं जास्त एन्जॉय करत नाही. म्हणजे आपण बऱ्यापैकी असतो लांबचे, जे आपले नातेवाईक असतात ना, तिकडे. तर हे एकदम मामाच्या मुलगीचं लग्न, आणि तिथे आम्ही गेल्याशिवाय तिथं काही चालत नाही. आम्ही सगळं तिथं जाऊन सगळं करत असतो. त्यामुळं मामीचा तर आधी 4 दिवस झालं फोन आलेला आहे. मामीने सांगितले आधी 4 दिवस यायचं. तर बघू आता काय टाइम मॅनेजमेंट कसं, स्वराचं स्कूल वगैरे. तरी सुद्धा मी स्वराची ह्याला स्कूल चुकवून जाणार आहे. संगीत आहे, त्यानंतर मेहंदी, म्हणजे संगीत आणि मेहंदी एकाच दिवशी असणार आहे. हळदी वगैरे फुल एन्जॉय करायचं आहे. असं लग्नाच्या कार्यक्रमालाच आपण सगळे एकत्र भेटतो, आणि आपला असं स्ट्रेस आपण सगळं विसरून जातो. तर मला हे कळत नाही आता, हे माझं डेलीचं रुटीन असतं. हा पावसाळ्यामध्ये सगळं आपला मूड खूप असा, म्हणजे कसं तरीच होतं आपल्याला. बाहेर सगळं असं पाऊस वातावरण सगळं डल, त्यामुळे खूप आपला मूड आपल्याला, म्हणजे मला तर खूप असं बोरच होतं. तर चला, ही एक गोष्ट चांगली आहे की मस्त जुलैच्या एंडिंगला आहे मामाच्या मुलगीचं लग्न, आणि छान प्रोडक्ट यूज करून मी मेकअप करणार मस्त असा. तर चला, त्यानंतर आता मी मिशोवरून पटकन मामीचा फोन आल्यानंतर मी मिशोवरती ऑर्डर टाकलेले आहेत. हळदीसाठी एक छान साडी घेतलेली आहे, त्याच्यावरती घालण्यासाठी ज्वेलरी, आर्टिफिशियल फुलं असतात ना, त्याची ज्वेलरी एक मागवलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे ती माझी ऑर्डर कॅन्सल झाली होती बेबी क्रीमची, ह्याची आपली स्विच ब्युटीची बेबी क्रीम. तीही मी, म्हणजे ती इतर छोट्या मोठ्या
संगीत दिवशी, हल्दी दिवशी मी ती बेबी क्रीम लावून मेकअप करू शकते नॅचरल असा नॉर्मल. तर ती पण येणार आहे माझी ऑर्डर. अजून काहीतरी 2 वस्तू मी म्हणजे गोष्टी ऑर्डर टाकलेल्या आहेत. बघू पटपट पार्सल आलं तर, साडी वगैरे आल्यानंतर तुम्हाला माझा हल्दीच्या दिवशी लुक दिसेलच, तर सुद्धा लवकर आलं तर त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवेन. तर असं आहे. आणि बाहेर जाऊन अजून शॉपिंग करायची आहे. आय थिंक मला थोडंसं वाटते की मी कलांजली पैठणी घ्यावी, कारण लग्नामध्येच खूप असं छान आपल्याला लग्न वगैरे समारंभातच त्या साड्या नेसायला पण छान वाटतात. पण ऑलरेडी माझ्याकडे एक साडी आहे श्रीच्या लग्नामधली. ती मी श्रीच्या लग्नाच्या वेळेला घातली होती आणि एकदाच घातली होती, अशी 2 वेळास घातली होती. बनारसी साडी आहे ती. हे 2 ऑप्शन ठेवलेले, एक तर नवीन घ्यायची पटकन छान मिळाली तर, नाहीतर मग छान ती माझी जी आहे ती मी एकदा दोनदाच घातली होती. 3 वर्ष झाली ती साडी घेऊन. त्यानंतर मी परत ती साडी घातलेली नाहीये, नेसलेली नाहीये. त्यामुळे बघू आता हे साडीमधले 2 ऑप्शन ठेवलेले आहेत. अशी होती गुड न्यूज, ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि पुढच्या महिन्यात एक छान असा श्रावण महिन्यामध्ये पण कार्यक्रम आहे माझ्या फॅमिलीमध्ये. तर चला आता गिफ्ट वगैरे पण काय काय द्यायचे, कुणाला काय आहे ते सगळं चालू आहे गडबड. आणि आता माझी पण तयारी चालू आहे. थोडं शॉपिंगला जायचं आहे, थोडं इकडे पार्लरला पण जायचं आहे, आणि सगळं पॅकिंग वगैरे छान करायचं आहे. मस्त मस्त तुम्हाला मी सगळे तुमच्याबरोबर तिथून व्हिडिओ शेअर करणार आहे. गावाकडे कशी लग्नाची पद्धत असते, काय काय असतं, आम्ही मस्त थोडाफार घरीच असा एन्जॉय करणार आहोत. संगीत म्हणा, डान्स, हल्दी वगैरे. सो आता इथून पुढचे ब्लॉग खूप फ्रेश असतील. आणखीन माझं कसं झालंय, मला एकदा काय वाटतं की आयुष्याला माझा कंटाळा आलेला आहे, की माझ्या आयुष्याला कंटाळा आलेला आहे. असं करत करत असतानाच असं हे आपलं डेली रुटीन हे ते, तर असंच वाटतं की दरवेळेला असं काय. कारण मी युट्यूबवरती व्लॉग बनवते, 2 व्हिडिओ इकडे मी युट्यूबवरती अपलोड करेपर्यंत इकडे आठवडा संपलेला असतो. म्हणजे दिवस इतके फास्ट चाललेले आहेत, बापरे. जुलै महिना केव्हा आला केव्हा संपला मला काही समजलं नाही. हे माझ्याच लाईफमधले दिवस फास्ट चाललेले आहेत की तुमच्या पण लाईफमधले दिवस असे फास्ट चाललेले आहेत, नक्की कमेंट करून सांगा मला. कारण माझा दररोजचा दिवस किती जातो, किती फास्ट, बाप रे बाप, इतका फास्ट चाललाय की काय बोलणार नाही. म्हणून मी म्हटलं आयुष्याला माझा कंटाळा आलेला आहे, की मला आयुष्याचा कंटाळा आलेला आहे, हेच मला काही समजत नाही. तर सुद्धा असं होत असता असं देव आपल्यासाठी काहीतरी खूप छान करून ठेवत असतो. आणि माझं माइंड फ्रेश होण्यासाठी, मस्त दंगा मस्ती एन्जॉय करण्यासाठी असतो. पुढे आमच्या फॅमिलीमध्ये खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र येणार, एन्जॉय करणार. सो नक्की आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि झुडिओमधल्या तुम्हाला ह्या प्राईस सांगितल्या मी, ह्या प्राईसप्रमाणे हे प्रोडक्ट मला मिळालेलं आहे, आणि हे प्रोडक्ट वापरूनच मी मेकअप करणार आहे. हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं. आता असे टॉपिक काय, सगळं आवरलेलं आहे, घरातलं काम, आधू बसलेले टीव्ही बघत. आणि मग माझ्याकडे आता काय कामच नव्हतं, म्हणजे सगळी कामं आवरली होती. म्हटलं करूच तुमच्याबरोबर हे छान छान मेकअपचं साहित्य इतक्या कमी रेंजला मिळालं, आणि त्याचा यूज पण कसा करायचा हे पण तुम्हाला मी सांगितलं. तर चला हे सगळं शेअर करूया म्हटलं. मला त्याचा तुम्ही जाऊन व्हिडिओमध्ये घेऊ शकताय, किंवा प्रायमर केव्हा वापरायचं, तो स्प्रे कशासाठी वापरायचा हे पण तुम्हाला मी सांगितलं ह्या गोष्टी. हा आपला फेस मास्क आहे, हा पण तुम्ही वापरत जा आधीमध्ये, ह्यानं चेहरा खूप हायड्रेट छान होतो. तर झुडिओ शॉपिंगचा हाऊल शेअर करूया म्हटलं. तर तुमच्यासाठी युजफुल होईल. तुम्ही केव्हा तरी गेला तर घेऊन आलं एवढे छान छान रिजनेबल. मला लिपस्टिक पण तिथे खूप आवडलं होतं, पण वेळ झाल्यामुळे मी थोडं शॉर्टकटमध्ये आवडलं. पण परत केव्हा तरी गेले तर मी नक्की, कारण माझ्या बहिणीला पण तिथून मेकअपचं साहित्य घ्यायचं आहे, भाऊजाईला पण घ्यायचं आहे. तर त्यांना केव्हा तरी घेऊन गेले तर डिटेल्समध्ये मी तिथल्या तुम्हाला ट्रायल घेऊन सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेन. सो चला, असा होता छान आजचा माझा दिवस. आज आहे बुधवार. आणखीन आता इथून पुढे लगीन घाई चालू झालेली आहे. खूप काय 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 करायचं आपल्याला, कुठल्या दिवशी कुठली ड्रेपरी घालायचं, काय घालायचं, आतापासून डोक्यात सगळं माझ्या सेट व्हायला चालू झालेलं आहे. तर चला आता म्हटलं गुड न्यूज तुमच्याबरोबर शेअर करूया छान छान अशी. आणि कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.